जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील काही शाळांना 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। निवडणूक कर्तव्याकरिता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे हे आदेश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदान शनिवार 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदान पथकांना शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून तालुका स्तरावर निवडणूक साहित्य वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर मतदान पथक सकाळी 11:30 वाजल्यापासून नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत। यामुळे ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त आहेत त्या शाळांना शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झालेली नाही त्या शाळा शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून शासनाच्या परिपत्रकानुसार त्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्यानं निवडणूक होणाऱ्या क्षेत्रातील सर्व शाळांना शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांनी दिले आहेत।